चिनू म्हणू काय ग एवढे गप्प का बसलात? हो म्हणजे इट्स ओके, आम्ही ओके आहोत. ओके. चला आली शाळा, उतरा. चला 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 चला. सावकाश. सो सॉरी. या या. नीट अभ्यास करायचा. ओके. खूप खेळायचं आणि भांडायचं नाही. काय बनी? हा ओके. त्यांच्यासमोर नको नाही. अच्छा बरं बरं, सॉरी सॉरी, नाही कर. चला पण आता बाय. बाय बाय. टिफिन संपा. बाय बाय. बरं झालं आज ऍटलीस्ट नको नको नाही बोललं. बाय द वे, तुमच्या आई बाबांशी काही बोलणं झालं का आज? नाही हो, म्हणजे मी विचार केला की दुपारी बोलते त्यांच्याशी. आता कराल का? नाही म्हणजे कालच्या प्रकरणाबद्दल मलाही त्यांच्याशी बोलता येईल. सो ओके. हे काय चहा घेतला नाही, गार झाला. चहा प्यायची इच्छाच होत नाहीये. तो झोपलाय का अजून? भरतोय अजून, माझंही मनच लागत नाही कशात. असू होऊन घे, पण शांतपणे बोल. आता ते पटकन पकडेल आपल्याला. आणि तिकडे जाऊन बोल. हा बोल वसू. हॅलो आई. आई कशी आहेस ग? छान. हे काय आता चहाच पित होतो. आणि बाबा कसे आहेत? बाबा ना 3 कप चहा पिऊन झाला आतापर्यंतचा. तुम्ही दोघं ठीक आहात ना? नाही ते काल तुम्हाला खूपच मनस्ताप झाला. आम्ही ठीक आहोत का? नक्की ना बाबा? नाही म्हणजे मला टेन्शन येईल म्हणून माझ्यापासून काही लपवत नका जाऊ. मला सांगत जा सगळं. हॅलो बाबा. आई. हॅलो हॅलो. हो हो ग, सांगू. हा ते आकाश. हा बनी कोणच आहे? हॅलो. काय झालं? ते कट झाला. चुकून झालं असेल, परत करा ना. नाही नाही ते कोणाचा तरी आवाज येत होता. कोणाचा? ओळखीचा होता का? माहित नाही मला. मग परत एकदा ट्राय करा. हो. हा. हा कोणा? काय झालं? असं भूत बघितल्यावर का काय बघताय माझ्याकडे? पिक्चर मध्ये दाखवतात तसं ह्याच्यात पण भूत आहे की काय? सांगा ना कोणाचा आहे हा? अरे कोणाचं म्हणजे तुझंच खेळणं आहे ते लहानपणचं. माझ्या लहानपणीचं खेळणं आहे? मी लहानपणी या अशा खेळण्यांनी खेळायचो. आणि तुमचं पण काय आहे ना, स्वतःच्या जिवंत मुलाला घरातून बाहेर हकलून दिलं आणि या खोट्या खेळण्यांना जपून ठेवलेत तुम्ही. काय तुम्ही पण ना. हा आणि इकडे. अरे दे म्हटलं ना, दे.
घे मला काय ठेव जपून ठेव जा. असो चला निघतो मी निघ एकदाच. एवढे खुश होऊ नका बाबा, कायम तर नाही जाते मी, येत राहणार आहे मधून मधून. काय ना मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचं एवढं मोठं घर असताना बाहेर राहणं बरोबर नाही वाटत. मला नाही आवडत त्याला. आणि हा तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांची काळजी घ्या, कारण तुम्हाला त्रास द्यायला परत येणार आहे मी. बाबा अच्छा हॅलो, हा वसू. हा बाबा काय झालं बाबा, कट का केलात? कोण आलेलं घरी? नाही कोणी नाही. त्याचं काय झालं म्हणजे फोन माझ्या हातातून खाली पडला आणि मग उचलता नाही आला मला तो. अरे बापरे, बिघडला का फोन? नाही नाही अगं, ते काय झालं, बाबांचा हात ओला होता ना, म्हणून असं झालं असेल. हा बर बर ठीक आहे, पण मग कोण आलेलं घरी? घरी कुठे कोण कोण नाही. असं काय करताय बाबा, मला मला आवाज आला ना कोणाचा तरी. अगं ही कुंदा ग, केवढ्या मोठ्याने टीव्ही लावून ठेवलाय. ए कुंदा, अगं आवाज कमी कर ग. सकाळपासून टीव्ही लावून बसते. हे बघ वसू, मी काय म्हणतो, आपण रात्री सवडीनं बोलूया. आता काय झालंय की मी सगळं आवरावरीचं काम काढलंय ना, ते जरा पूर्ण करतो आणि मग आपण बोलू रात्री. हा हो अगं, आणि इथलं काही टेन्शन नको घेऊ, सगळं छान आहे, व्यवस्थित आहे. बोलू हं आपण सावकाश. ते बाबा काय ते कामात असतील कदाचित. मला असं वाटतं मी खूपच जास्त काळजी करते. ओके, डोंट वरी, ते कळतील नंतर कोण. हो चला निघेत. हो. गुड मॉर्निंग, प्लीज सिट डाउन. थैंक यू टीचर. ऐसे लिहिलंय सगळ्यांनी? यस टीचर. ओके गुड. वर्कबुक काढा, मी चेक कर. कुठे गेली नोटबुक? मी तर बॅग मध्येच ठेवली होती. आता माझं काय होणार? येस बनी, वर्कबुक कुठे? हो टीचर, बॅगेत भरल्या होत्या, पण आता नाही मिळते. व्हेरी गुड. दरवेळी हीच कारणं कशी सुचतात तुम्हाला? ऐसे नाही लिहिलंय ना? लिहिले ना टीचर, वर्कबुक पण बॅगेतच होतं. मग आता कुठे आहेत? बघू. हे काय? हे माझं नाही आहे टीचर. कॉमिक्स बुक्स? कॉमिक्स बुक? कॉमिक्स बुक? सायलेन्स. व्हॉट इज दिस बनी? शाळेत कॉमिक्स बुक्स घेऊन यायची नाहीत, हा रूल आहे, माहिती आहे ना? येस टीचर,
पण हे कॉमिक्स माझे नाही आहेत. खोटं नको बोलूस. या बेंचवर तू एकटाच बसतोस. वर्कबुक आणले नाहीयेत, हे घेऊन चाललायस, पूर्ण क्लास डिस्टर्ब केलायस आणि खोटंही बोलतोस. नाही टीचर, मी खोटं नाही बोलत कधी. दॅट्स इट. प्रिन्सिपल सरच तुझ्याशी बोल. नाही खोटं बोलत. नाही, नाही, सर. नाही, 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 नाही. दादा अरे बाहेर बोलवतस ना, तू का आलास? चल रेडी आहे मी. नाही, मी ऍक्च्युली आज घरूनच काम करणार. का? बरं वाटत नाहीये का? अरे पण मेहता ग्रुप सोबत आपली मीटिंग आहे ना. नाही, ती मीटिंग पोस्टपोन झाली आहे. त्यांच्या घरी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे. आज फक्त आपले नाईक हँडलूम येतात, त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉल आहे. ते तू आणि बेबी करून घ्याल आणि त्यानंतर आपली जी एक्झिबिशन साईट आहे ना त्यावर जाऊन येईल. बरं ठीक आहे, तुला अपडेट करतो तसं मग. चल. अवनी. हो आई, त्याला विचार म्हणाव दुपारी तो नक्की घरी आहे का जेवायला. त्याच्या आवडीचे मेथीचे ठेपले करते. वहिनी मी जेवणार नाहीये आणि मला वाटलं तर मी काहीतरी करून घेईन. याला काय अर्थ आहे? त्याच्या पुढे मी केलेलं काही खाणारच नाहीयेस का तू? ब्लूप्रिंट्स घेतल्यास ना? हो, ते ऑफिस मध्येच आहेत. छान, उत्तम. ह्याच्या पुढे आईचं तोंड सुद्धा बघू नकोस. अखिल तू निघत हा आणि पोचतच कॉल कर मग. बाय. हो. अक्षिताजी, चहा घ्या ना. नाही वहिनी, चहा नको आता. भाऊजी प्लीज चहा घेऊन जा हवं तर. आई तुम्हाला हॅलो, हा कोण? हो हो बोलते. काय झालं? बनी? बरं बरं ठीक आहे, मी लगेच निघते. काय झालं? अहो ते बनीच्या शाळेमध्ये टीचरांनी बोलवलंय. नाही काही झालं नाहीये, फक्त तातडीने यायला सांगितलं मला. मी लगेच निघते. अवनी वहिनी, काय ग? ते बनीच्या शाळेत बोलवलंय, जावं लागेल. हो. आई लगेच येते. नीट जा. थांबा, मी पण येतो. कॉल कर मला. हो. बघितलं, दिवसभर घरी थांबणार होता ना हा. एक फोन काय आला, पळाले दोघही. शाळेतच बसा म्हणाव त्या बनीला. हॅलो सर. हॅलो, प्लीज बी सीटेड. येस सर. इज एव्हरीथिंग ओके? काय झालं सर? बनी ठीक आहे ना? हे तुम्हाला सांगायचं आहे मिसेस ठाकूर. व्हॉट इज हिज प्रॉब्लेम? हे बघा, सहसा वर्षाच्या मध्ये आम्ही कोणाला ॲडमिशन देत नाही, पण तुमच्या मुलाचा ट्रॅक रेकॉर्ड बघून त्याला ॲडमिशन देण्यात आली होती. सर पण बनी आहेच हुशार. इनफॅक्ट त्याचे लँग्वेज स्किल्स त्याच्या वयाच्या मनाने खूप पुढचे आहेत. अँड व्हॉट अबाउट इज एक्स्ट्रा करिक्युलर? तो मुलांमध्ये मिक्सअप होत नाही, एकटा एकटा राहतो. अशाने याचं सोशल स्किल कसं डेव्हलप होणार? तो मागच्या आठवड्यात मॅथ्स टेस्टमध्ये फेल झाला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही त्याची या शाळेत ॲडमिशन घेतली तेव्हाचा तो आणि आत्ताचा तो, यात बराच फरक आहे. आणि आज जे त्याने केलंय त्याबद्दल तर काय केलंय त्याने? मिस, हे बघा, आज तो शाळेत हे घेऊन आलाय. वर्कबुक्स नाही, फक्त हे. हे काय ऐकते मी हे सगळं? तू पुस्तकं सोडून कॉमिक्स घेऊन आलायस? याच्यामुळे माझा अख्खा क्लास डिस्टर्ब झालाय मिसेस ठाकूर. आणि होमवर्क तर केलाच नाही, वरतून थापाही मारायला लागलाय. बनी, पुस्तकं कुठे आहेत तुझी? बाबा, मी बुक्स बॅगेमध्येच ठेवले होते आणि ते कॉमिक्स माझे नाही आहेत. खोटं बोलतोयस तू? मी खोटं नाही बोलत आहे. हे बघा मिसेस ठाकूर, त्याला या शाळेमध्ये ॲडजस्ट व्हायला क्लिअरली त्रास होतोय.
आय कॅन अंडरस्टँड अवर सिलेबस इज चॅलेंजिंग. त्याला जर का इथे टिकायचं असेल तर त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागेल. आत्तापर्यंतचा त्याचा परफॉर्मन्स बघता ही माझी शेवटची वॉर्निंग समजा. इथून पुढे जर का तो फेल झाला तर आम्ही काहीही मदत करू शकणार नाही. सर वी एक्स्ट्रीमली सॉरी. असं पुन्हा कधी नाही होणार. आणि बनी मन लावून अभ्यास करेल. ओके. आणि त्याला जी काय मदत लागेल ना ती आम्ही करायला तयार आहे. डोंट वरी. माझा ऐकाल तर त्याला एखाद्या साध्या शाळेत घाला, सोपं जाईल. बाकी डिसिजन इज युअर्स. मिस, याला क्लासरूममध्ये घेऊन जा. आई घेऊन जायला मिस. आई मी खोटं Let's नाही go, बाई. बोलत. आई खोटं नाही बोलत. आई मी नाही बोलत खोटं. आता मध्येच काय हे सगळं? घरचे इश्यूज मे बी. मला तरी काय माहिती होतं. अखिल आता हे ना नेहमीच झालंय सिरियसली. म्हणजे कधीही आपल्या लग्नाचा विषय निघाला ना की काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतातच. अँड आय एम फेड अप विथ दिस. अरे आय नो यार, मी तू पण होईल सगळं नीट. मला खरंच वाटतं की लवकर सगळं बरं होईल. गॉड नोज आता हे कधी सॉर्ट होणार सिरियसली. होईल ग, ट्रस्ट मी, होईल लवकर. हॅलो. हाय. उठून काय उभं राहिलास तू? हा, अरे बसा ना. काय नाही, आम्ही जस्ट बोलत होतो. मग ठीक आहे ना, बस बस बस. सांगायची काय गरज आहे की आम्ही नुसते बोलत होतो म्हणून. बसा. खरं सांगू का, तुम्ही दोघं होणारे नवरा बायको आहेत हो ना? मग घाबरताय काय? बोला ना. हे बघा, मी दोघांनाही सांगते हं. आता तुमच्या दोघांचे लाजायचे हे आणि असे चोरून भेटण्याचे दिवस संपलेत. हा, आत्तापर्यंत ना तुम्ही दोघं खरे नवरा बायको व्हायला पाहिजे होतात. कळतंय का तुम्हाला? मी एक काम करते, मी आत्ताच जयूकडे जाते आणि तुमच्या दोघांबद्दल सगळं सांगून टाकते. आज का? का म्हणजे? अरे मागणी घालायला बेबी. हा. आणि हे बघ अखिल, एकदा का तुमच्या दोघांचं लग्न झालं ना की खरंच खूप टेन्शन संपतील रे. नाही नाही, मी ऍक्च्युली तनयाला आता तेच समजावत होतो. काय ना, घरी आता खूप वाद सुरू आहे आणि आईचा मूड खूप खराब असतो आत्ता. आत्ता सांगितलं तर परत काहीतरी भलताच परिणाम नको व्हायला. भलताच परिणाम म्हणजे काय होईल? आनंदच होईल ना तिला, की नाही? नाही नाही नाही, तसं नाही. नाही काय ना, अजून आईला आमच्या रिलेशन बद्दल काहीच माहिती नाही ना, आणि ती आता ऑलरेडी खूप चिडलेली असते म्हणून. हे बघ अखिल, डोंट वरी, मी बोलीन ना तिच्याशी. ते तुम्ही बोलालच, पण आत्ता नको. हा मग काय ना, आता तुम्ही बोलाल आणि आईने चिडून नकार दिला तर? हे जरा अति होतंय हा अखिल. हे बघ, मला असं म्हणायचंय की ज्या व्यक्तीचं डोकं ठाऱ्यावर आहे ना, ती माझ्या तनयाला कधीही नकार देऊ शकणार नाही. तू नको ना एवढा निगेटिव्ह विचार करू अखिल. हे बघ, मी तुझ्या घरी जाते, जयूशी व्यवस्थित सगळं बोलते, तुम्ही काळजी करू नका रे. मी यायच्या आधी तुम्ही काय म्हणालात करत होतात? बोलत बसला होतात ना? मग बोला. मला एक महत्वाची मीटिंग आहे, मी निघते. हा, उठून काय उभे राहिलायत? अरे बोलत बसला होतात ना मी यायच्या आधी, मग बोला ना. चल मी आलेच. ओके, बाय बाय बाय. आता बोल. हळू हळू. वसुंधरा, बनी, बाबाच्या मागे लपून जायचं ठरवलंयस? इकडे ये. आपण नंतर आरामात बोलूया. नाही, मला आत्ताच बोलायचं. बनी, बाहेर ये.
बस. एकदा सांगितलं कळत नाही ते तुला. का करतोस तू असं? तुला अभ्यास करायचा नाहीये, तुला माहिती नाही शाळा किती मोठी आहे, किती मागणी आहे. अरे माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तू मन लावून अभ्यास करावा, तेही होत नाही तुझ्याकडून.